Next point is the deadlock necessary conditions. Okay, next point is the deadlock necessary conditions. In deadlock necessary condition there is a total 4 points. First one is the mutual exclusion. Mutual exclusion means what exactly? Whenever a particular process just acquire or catch a particular resources, okay, for execution of a process, okay, that time that particular resources are not shareable. म्हणजे एखादी प्रोसेस, त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन होण्यासाठी, त्या प्रोसेसचा टास्क पूर्ण होण्यासाठी एखादा रिसोर्स तो काय करतो, ॲक्वायर करतो. ठीक आहे, समजलं प्रत्येक एखादा रिसोर्स तो काय करतो, ॲक्वायर करतो. पण जो रिसोर्स तो पर्टिक्युलर प्रोसेस ॲक्वायर करतो तो रिसोर्स हा शेअरेबल नसतो. शेअरेबल म्हणजे काय, थोडक्यात तो रिसोर्स जो तो दुसऱ्या कोणत्या प्रोसेसला तो काय करत नाही, शेअर करत नाही. पर्टिक्युलर प्रोसेस म्हणजे एखादी प्रोसेस एखादा रिसोर्स ॲक्सेस करणार एक्झिक्युशन करण्यासाठी तो पर्टिक्युलर रिसोर्स दुसऱ्या प्रोसेसला शेअर करत नाही. पहिली प्रोसेस, ओके, दॅट इज एक्झॅक्टली नथिंग बट अ म्युच्युअल एक्सक्लुजन. जेव्हा अशी सिच्युएशन येत असते मशीनमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, जेव्हा नंबर ऑफ प्रोसेसेस जस्ट ॲक्वायर द नंबर ऑफ रिसोर्सेस, ओके, that time that particular resources are never shareable in the machines, okay. That time that kind of situation is a mutual exclusions, and other process are also knows that the previous process are going on a execution, so that's why he just access a particular resource, okay. म्हणजे बाकीच्या प्रोसेस हे काय असतात, वेटिंगवर असतात. त्यांना माहिती असतं की पहिली जी आहे ना अगोदरची प्रोसेस ही काय होत असते, एक्झिक्युशन चालू आहे त्यांचं. त्यांनी एखादी रिसोर्स काय केले, यूज करत आहे आणि त्यांचं एक्झिक्युशन चालू आहे. हे कोणाला माहिती असतं, पुढच्या प्रोसेसला माहिती असतं. म्हणून पुढच्या प्रोसेस काय असतात, थोड्याशा वेटिंगवर असतात. That kind of a situation is nothing but a mutual exclusions, like you can say that mutual understandings things, okay. That particular mutual understandings are happens between a number of process in the machines, okay. Now next point is the hold and wait. Hold and wait means what exactly? When a particular process for execution, that time we just acquire or catch a particular resource, okay. दॅट म्हणजे थोडक्यात एखादी प्रोसेसला एक्झिक्युशन करायचं आहे, ओके, त्या प्रोसेसला त्याचा टास्क पूर्ण करायचा आहे ना, मग तो काय करणार, एखादा रिसोर्स काय करणार, यूज करणार, ॲक्सेस करणार किंवा कॅच करणार. कॅच केलं म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलं, ती पर्टिक्युलर रिसोर्स काय केली, होल्ड केली. त्या पर्टिक्युलर प्रोसेसला एक्झिक्युशन करण्यासाठी त्यांनी काय एखादी रिसोर्स काय केली, होल्ड केली. होल्ड करून झाल्यानंतर त्या प्रोसेसची नीड जर दुसऱ्या एखाद्या प्रोसेसला असेल, दुसऱ्या काही प्रोसेसला असेल, मग दुसऱ्या प्रोसेस हे काय असतात, वेटिंगवर असतात त्या सिच्युएशनला, त्या मोमेंटला. दॅट इज नथिंग बट अ होल्ड अँड वेट, ओके. नाउ नेक्स्ट इज अ नन प्रिम्पशन. नन प्रिम्पशन मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? नन प्रिम्पशन इज नथिंग बट अ वन बाय वन प्रोसेस आर हॅपन्स, ओके. म्हणजे पहिली प्रोसेसने रिसोर्स ॲक्सेस केली, यूज केली, ठीक आहे, त्यांनी त्याचं एक्झिक्युशनचं काम पूर्ण करून घेतलं. मग त्याचं काम पूर्ण झालं, मग ती रिसोर्स काय होणार आहे, फ्री होणार आहे, ठीक आहे. मग ती जी रिसोर्स फ्री झाली, मग तो रिसोर्स दुसरी एखादी प्रोसेस काय करणार, ॲक्सेस करणार. मग ती रिसोर्स परत फ्री होणार, मग तिसरी प्रोसेस काय करणार, ती पर्टिक्युलर रिसोर्स काय करणार, यूज करणार, ॲक्सेस करणार. दॅट काइंड ऑफ सिच्युएशन, दॅट काइंड ऑफ थिंग्स इज नथिंग बट अ नन प्रिम्पशन्स. नन प्रिम्पशन, आय रिपीट, व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ नन प्रिम्पशन? नन प्रिम्पशन मीन्स व्हॉट, म्हणजे एक प्रोसेस एखादा रिसोर्स यूज करणार एक्झिक्युशन करण्यासाठी, त्या पहिल्या प्रोसेसचं पूर्ण एक्झिक्युशन झालं की मग ती रिसोर्स काय होणार आहे, फ्री होणार आहे. मग ती रिसोर्सला दुसरी एखादी प्रोसेस काय करणार आहे, यूज करणार त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी. मग परत दुसऱ्या प्रोसेसच्या वेळेस ती रिसोर्स जेव्हा फ्री होणार, मग तिसरी प्रोसेस सेम रिसोर्स काय करणार, यूज करणार एक्झिक्युशन करण्यासाठी. जेव्हा असं होत असतं मशीन्समध्ये, म्हणजे सीपीयू मध्ये, दॅट थिंग इज नथिंग बट अ नन प्रिम्पशन कन्सेप्ट. नन प्रिम्पशन, दॅट इज नथिंग बट अ वन बाय वन प्रोसेस आर एक्झिक्युशन प्रॉपरली अँड सक्सेसफुली बाय रिसोर्सेस, okay. Next thing is a circular weight. Circular weight means what exactly? In the, like, focus to here in bracket I just write to here p0 p1 p2 p3 pn. म्हणजे मशीन्स मध्ये अशा नंबर ऑफ प्रोसेस यूज होत असतात, एंटर होत असतात, p0 p1 p2 p3 अप टू pn, ओके. ज्या वेळेस p0 एखादी प्रोसेस यूज करत असेल, एखादी प्रोसेस काय करत असेल, सॉरी, एखादा रिसोर्स यूज करत असेल एक्झिक्युशन करण्यासाठी, त्यावेळेस अदर प्रोसेस आर इन अ वेटिंग कंडिशन्स ऑर इन अ वेटिंग स्टेट, ओके. त्याच्यानंतर p1 जेव्हा एखादा रिसोर्स यूज करत असेल एक्झिक्युशन करण्यासाठी, ठीक आहे, त्यावेळेस बाकीच्या प्रोसेस काय असतात, p2 p3 काय असतात, वेटिंगवर असतात. सेम p2 जेव्हा एखादा रिसोर्स यूज करत असेल, रिसोर्स एक्झिक्युशन करण्यासाठी,
त्याच्या स्वतःचं एक्झिक्युशन करण्यासाठी तो एखादा रिसोर्स यूज करत असेल तर बाकीच्या प्रोसेस काय असतात, वेटिंगवर असतात. दॅट इज नथिंग बट एक्झॅक्टली सर्क्युलर वेट ऑर यू कॅन से दॅट अ सर्क्युलर चेंज. म्हणजे एक प्रोसेस रिसोर्स यूज करतं तर बाकीच्या प्रोसेस काय असतात, वेटिंगवर असतात फॉर सेम रिसोर्ससाठी, त्या सेम रिसोर्ससाठी. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट एक्झॅक्टली अ सर्क्युलर वेट ऑर सर्क्युलर चेंज. That kind of things are happen in the machines properly. Okay. Now next point is the deadlock handling. Deadlock handling is what you know the very well. What is exactly meaning of a deadlock? Deadlock is nothing but like a blocking situation or a critical situations. Okay. Previous lecture I just told to you deadlock conditions. Okay. Now here is the deadlock handling. Deadlock handling means what? How to handle a deadlock means suppose just assume a deadlock situations occur in the machine. That time what are exactly solutions? You just follow that. Okay, first one is the adopt methods for avoid the deadlock means whenever the deadlocks occur in the machines, that time we can just adopt a number of methods means just we just use a number of methods or a number of technique for just avoiding the deadlock situations. Okay. Next point is the prevent the deadlock from occurring. Prevent the deadlock from occurring. We know we know the deadlock situation occur. ओके. म्हणजे आपल्याला माहिती आहे डेडलॉक सिच्युएशन ऑकर होणार आहे, त्याच्या अगोदरच मी काहीतरी काळजी घेतो, मी काहीतरी डोकं लावतो, मी काहीतरी टेक्निक यूज करतोय. दॅट इज नथिंग बट अ प्रिव्हेंट अ डेडलॉक फ्रॉम ऑकरिंग. ओके. मीन्स वी जस्ट यूज सम थिंग्स, सम टेक्निक, सम मेथड्स बिफोर हॅपनिंग अ डेडलॉक. म्हणजे डेडलॉक हॅपन होण्याच्या अगोदरच मला माहिती आहे की डेडलॉक सिच्युएशन ऑकर होणार आहे, त्याच्या अगोदरच मी काहीतरी प्रिव्हेन्शन यूज केलं असेल, काहीतरी डिफेंड काहीतरी कंडिशन यूज केली असेल, काहीतरी टेक्निक यूज केली असेल. दॅट इज नथिंग बट प्रिव्हेंट द डेडलॉक फ्रॉम ऑकरिंग. ओके. इग्नोर द डेडलॉक. नाउ समटाइम्स in some situation, in some condition, we can directly ignore the deadlock and go further for the execution, for the task completion, for the execution in the machines. म्हणजे मला माहिती आहे की डेडलॉक ऑकर झाले पण डेडलॉक सिच्युएशन सॉल्व्ह होत नाहीये, अशा वेळेस काय करायचं, जस्ट इग्नोर अँड गो फर्दर, गो हेड. ओके. नाउ fourth thing is that allow the deadlock to occur, detect it and recover it. Okay. Now fourth point is very important. We know the deadlock situations occur, then after occurring a deadlock situation we just face the deadlock. Okay. And then recover the deadlock. Okay. Means just solve the deadlock. After solving the deadlock, then our deadlock situation is properly solving, and then we just go further and for the execution of a number of processes in the machines and in the CPU properly and successfully. That is nothing but allow the deadlock to occur, detect it and recover it. म्हणजे डेडलॉक डिटेक्ट करणे, फाइंड आउट करणे मशीनमध्ये कुठं ऑकर झालं ते. ठीक आहे. ऑकर झाल्यानंतर म्हणजे डिटेक्ट झाल्यानंतर तो डेडलॉक सिच्युएशन काय करायची, मला रिकवर करायची, सॉल्व्ह करायची. दॅट इज नथिंग बट अलाउ द डेडलॉक टू ऑकर, डिटेक्ट इट अँड रिकवर इट. That is exactly nothing but a deadlock handling. And this point is a very important point. Deadlock necessary conditions and deadlock handling. These 2 points are very important regarding exam point of view. I hope you all understand these 2 points. If you have any query, any doubt, please ask me by message or call.